काय लक्ष्मी, काय झालं साहेब? काही टेन्शन आहे का? टेन्शन नाही, वैताग आला वैताग. डवळे, ही सिद्धांत छायाची केस पहिल्यापासून कोणी हँडल केली? कोणाच्या हातात होती? तुमच्या. पंचनाम्यापासून ते अगदी आतापर्यंत कसून चौकशी कुणी केली, तपास कुणी केला? पूर्ण तुम्ही पूर्ण केला. त्या सिद्धांत छायाच्या मित्रांना कोणी अटक केली? मी अटक केली. का? आता ते खुनी आहेत म्हणून. असू शकतं. असू शकतं नाही, आहे तो डवळे, तेच खुनी आहे. त्यांचं खोटं मॅडम समोर उघडं पडलं तरी मॅडमनी त्यांना सोडून दिलं का? काहीतरी नवीन माहिती मिळावी म्हणून. कसली माहिती? काही माहिती भीती नाही. मॅडमला फक्त दाखवून द्यायचं की मी कसा चुकीचा आहे ते. त्यांना दाखवायचं की मी कसा चुकीच्या पद्धतीने तपास करतोय ते. एकदा का मी चुकीचं हे दाखवलं ना की सिनियर समोर त्यांचं इम्प्रेशन सॉलिड पडणार आणि मग सगळं क्रेडिट त्यांनाच मिळणार ना मॅमला. हे सगळं आय मीन मॅम, मला असं म्हणायचं होतं की त्या दोघांना सोडायला नको होतं. त्यांना अरेस्ट करून ठेवलं असतं तर आपल्याला अजून त्यांची चौकशी करता आली असती आणि मग अजून माहिती मिळाली असती. असं त्यांना जर अरेस्ट केलं असतं तर 24 तासात त्यांना मॅजिस्ट्रेट समोर सादर करावं लागलं असतं. ड्रिंक अँड ड्राईव्ह केस म्हणून कोर्टाने चलन देऊन त्यांना सोडून दिलं असतं. मग कशी करणार होतात तुम्ही चौकशी? बरं, त्या दोघांकडनं गुन्हा जर तुम्ही कबूल करून घेतला तरी कोर्टासमोर पोलिसांनी बळजबरीने आमच्याकडनं हा गुन्हा कबूल करून घेतला असं त्यांनी जर सांगितलं तर काय करणार होता तुम्ही? आपण सुटलो या आनंदात बिंदास्त झालेत दोघेही, तेव्हा नजर ठेवा त्यांच्यावर. पण आपल्यावर सगळ्यांची नजर आहे. मीडिया, पब्लिक सगळे आपल्या नावाने खडे फोडतात. आपण एकाही संशयिताला अजून अरेस्ट नाही केले. मीडिया म्हणताय म्हणून आपण कोणालाही अटक करायची का पुरावे नसताना? कम ऑन वाडकर, जोपर्यंत मला ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी कोणालाही अरेस्ट करणार नाही. आत्या, May I come in, ma'am? येस वाडकर, कम इन. काय म्हणत होतात तुम्ही? मॅडम, ते अजय आणि कुलदीपला तुम्ही सोडायला नको होतं. मी अजय आणि कुलदीपला का सोडलं याचं कारण सांगत होता तुम्ही. ते मला ऐकायचंय, तेच विचारते मी. बसा. मॅम, वाडकर, ही खुर्ची हवी आहे तुम्हाला. बसा. नाही मॅम, तसं काही नाहीये. तसं काही नाही. तुम्हाला मी चुकीचं ठरवते, तुमचं क्रेडिट घेते असं म्हणणं आहे ना तुमचं? या घ्या, सगळं क्रेडिट घ्या. बसा वाडकर. आय एम रिअली सॉरी मॅम, रिअली सॉरी. वाडकर, पोलीस डिपार्टमेंट मधील एखादी खुर्ची किंवा एखादं पद हे त्याचं क्रेडिट मिळवण्यासाठी मिळत नाही, तर त्या पदासोबत आलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीला पार पाडण्यासाठी. त्यालाच आपण कर्तव्य म्हणतो. क्रिमिनल्स, गुंड आपल्याला घाबरतात कारण त्यांना ही भीती असते की पोलीस आपलं कर्तव्य पार पाडणार. त्याचप्रमाणे चांगली माणसं पोलिसांना नेहमीच रिस्पेक्ट करतात कारण त्यांना खात्री असते
की पोलीस आपलं कर्तव्य पार पाडणार, ही गुंडांची भीती, चांगल्या लोकांचं रिस्पेक्ट आपल्याला आपल्या पदामुळे नाही, हे आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडतो म्हणून आपल्याला मिळतं. मग आपण आपलं कर्तव्य पार पाडायला नको का वाडकर? की असं आपल्या आपल्यातच क्रेडिट खेळायचं? नो मॅम. क्रिमिनल्सना शोधून काढणं, कोर्टाकडून त्यांना शिक्षा देणं हे आपलं काम आहे. मग आपण आपलं काम करूया ना. नंतर हवे असेल तर सगळं क्रेडिट तुम्ही घ्या वाडकर, पण सध्या एक टीम म्हणून आपण सगळे या केसचं इन्व्हेस्टिगेशन करूया. नीट इन्व्हेस्टिगेशन. वाडकर, डिसिप्लिन आणि रिस्पेक्ट हा आपल्या युनिफॉर्मचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथून पुढे माझ्या युनिफॉर्मचं जर रिस्पेक्ट तुम्ही राखलं नाही तर ऍज अ सिनियर म्हणून तुमच्या अगेन्स्ट जी काही ऍक्शन घ्यायची असेल ना ती मी घेणार. डू यू गेट दिस? गॉट इट मॅम. बसू. मॅम प्लीज. काल मी म्हणाले होते इन्फॉर्मेशन इज वेल्थ. सिद्धांत छायाच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये त्या रात्री ती जर्नलिस्ट शिवानी ती सुद्धा होती. लक्ष्मीला सांगा तिच्यावर नजर ठेवायला. मला त्या जर्नलिस्ट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन हवी. अजून कोणता पुरावा पाहिजे पोलिसांना? प्रसिद्ध अभिनेत्री संजना राघवच्या याच ओढणीचा फास सिद्धांत छायाच्या गळ्याभोवती होता, तरी संजना राघवची चौकशी केली जात नाहीये. का पोलीस सिद्धांत छायाच्या मित्रांची चौकशी करतायत, तेही कोणताही पुरावा नसताना? काय कारण आहे यामागचं? यामागचं कारण हे, कारण संजना राघवची पोलिसांशी असलेली मैत्री आहे का? सिद्धांत छायाच्या केसवर असलेल्या पोलीस अधिकारी रेवती बोरकर आणि संजना राघव या फोटोमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात. लक्षात येतंय ना, जेव्हा कुंपण शेत खाऊ लागतं तेव्हा काय करायचं? सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? सिद्धांत छायाच्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करत असलेल्या एसीपी रेवती बोरकर यांना आज आता इथे मी एका इंटरव्ह्यूचं चॅलेंज देते. हे चॅलेंज स्वीकारून सामान्य जनतेच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी मला खात्री. रेवती बोरकर हे चॅलेंज स्वीकारतात का की पळ काढतात हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकगर्जना लाईव्ह. ओके कट. शिवानी ग्रेट. दॅट वॉज अमेझिंग. जबरदस्त ब्रेकिंग न्यूज काढलीस तू. वाव, मजा आ गया. म्हणजे कसं आहे आता ना, आता वातावरण असं गरम होईल मस्त. काय सर, पण मी काय म्हणतो, पोलिसांना आपण टार्गेट केल्यासारखं नाही वाटणार ना? करतोच आहोत, आणि त्यात चुकीचं काय? पोलीस आहेत म्हणून त्यांना काही विचारायचं नाही की काय? एक्झॅक्टली. आणि प्रश्न विचारणं हा आपला राईट आहे, हक्क आहे. आणि हक्क नव्हे, कर्तव्य सुद्धा आहे. काय पण सर, उगाच कशाला पंगा? पंगा नाही ग दिशा, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, आणि प्रश्न विचारणं, लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं ही तर आपली ड्युटी आहे. पण शिवानी, हे इथेच थांबून जमणार नाही. अजून मटेरियल पाहिजे आपल्याला. सर, ही तर सुरुवात आहे फक्त. आजचा प्राइम टाइम मोठा धमाकेदार करायचं फुल प्लॅनिंग झालंय माझं. शिवानी, बट व्हॉट डू यू थिंक? त्या रेवती बोरकर तुझं चॅलेंज एक्सेप्ट करतील असं वाटतं तुला? नाही एक्सेप्ट केलं तर बरंच आहे. आपण अजून प्रश्न विचारू, अजून कंटेंट मिळेल. आणि केलंच तर तिला अडचणीत कसं आणायचं हे पण माझं ठरलंय. दॅट्स द परफेक्ट अप्रोच शिवानी. फक्त मला एक सांग, म्हणजे हे एवढं मोठं स्कूप, हा सगळा म्हणजे संजना रेवतीचा एकत्र फोटो वगैरे मिळाला कुठे तुला? माझे सोर्सेस आहेत सर. आता लोकांना हळूहळू पोलिसांवरच संशय येईल आणि लोक या केसमध्ये इंटरेस्ट दाखवतील. सुपर. फक्त शिवानी एक लक्षात ठेवायचं, डू व्हॉट एव्हर, आपली व्ह्युअरशिप वाढायला हवी. डोंट वरी सर, नक्कीच व्ह्युअर्स वाढतील. माझा फुल प्लॅन तयार आहे. सुपर. एंड कीप इट अप. जस्ट टेक केअर, गो अहेड. ओके ओके गाइस, गुड, गो अहेड. शिवानी,
रेवती बोरकर इज अन ऑनेस्ट ऑफिसर. दिशा, मी पण माझं काम ऑनेस्टलीच करतेय. कॉफी. ओ थँक्स. सॉरी अजय, माझ्यामुळे बराच वेळ वाट बघावी लागली ना तुला. इट्स ओके. बाय द वे, कसा आला तुझा धमाका? द बेस्ट. तुला माहितीये, तू दिलेल्या फोटोमुळे ना खूप मजा आली आहे. सर तर खूप खुश आहेत माझ्यावर. गुड. थँक्यू. थँक्स. तू दिलेल्या या फोटोमुळे ना अजय, मी मांडलेले सगळे पॉइंट्स ना असे स्ट्रॉंग झालेत आता. गुड. बाय द वे, तुला हा फोटो कुठून मिळाला? माझेही काही सोर्सेस आहेत. तू त्याची काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी काही करू शकतो. फ्रेंडशिप मध्ये हे सगळं करायलाच हवं. तर फ्रेंडशिप म्हणजे तुला आपली पहिली कॉफी डेट आठवते? हो, मीच बिल दिलं होतं ना देवा. आणि आताही तूच दिली आहेस कॉफी. बरं, मी काय म्हणतो, आपण पुन्हा एकदा कॉफी डेटवर जाऊया. बिल मात्र मी देणार. अजय पण हे बघ, मी अजिबात घाई करत नाही. तू वेळ घे ना, वेळ घे, विचार. नाही अजय, आता माझा पूर्ण फोकस ना या केसवर आहे. ही केस जर मी नीट हँडल केली ना, तर माझी सब एडिटरची पोस्ट फिक्स आहे. डोंट वरी, तू सब एडिटर होणार म्हणजे होणारच. तुला सांगतो, सिद्ध ना त्या दिवशी संजनाचा फोन उचलत नव्हता आणि म्हणून संजनाने मला कॉल केला. खूप प्याली होती ती. 1 मिनिट. हॅलो. हाय संजना. सिद्ध कुठे आहे? कॉल का नाही उचलत आहे माझा? माहित नाही, मी बाहेर आहे ग. त्या सिद्धला सांग की माझ्याशी पंगा घेऊ नकोस म्हणून. मी त्याला इंडस्ट्रीत काम मिळवून दिलंय आणि आता माझ्याशीच गद्दारी. त्याला सांग, जर माझ्याशी पंगा घेतला ना तर आय विल किल हिम. डोंट यू फॉरगेट, टेल हिम दॅट आय विल किल हिम. परफेक्ट. अजय, अरे केवढा मोठा धमाका होऊ शकतो. अजय अजय, प्लीज मला ही ऑडिओ क्लिप पाठव ना, प्लीज. मग आपली कॉफी डेट फिक्स. सेंड. आता तू बघ अजय, या संजना आणि रेवतीची मी कशी वाट लावते. फोटो दिल्यावर जाम खुश झाला तो अजय. त्याचा लफडा आहे ना त्या शिवानी सोबत, तसा म्हणजे वन साइड लफडा आहे, बाकी काय नाही. प्रेम म्हणतात दत्तू याला. हा साहेब, प्रेम. अरे प्रेमच चीज अशी आहे ना, माणूस काही विचार न करता काही करायला तयार होतो. कुत्र्यासारखा शेपटी हाल. कुत्रा होतो प्रेमात माणसाचा. मी ना त्या भानगडीतच पडत नाही. पण काही म्हणा साहेब, ह्या सगळ्यात आपल्या संजना मॅडमची वाट लागली नाही का? जाऊ दे, मरू दे. आपल्याला काय करायचंय? ती मेली काय जगली? मेली तर थोडासा फरक पडेल. मी कन्फ्यूज आहे. तूच सांग मला काय आहे. माझं प्रेम आहे की माझं लफड आहे? हाच प्रॉब्लेम झालाय माझा. पण जाऊ दे, हिची वाट लागली तर आपल्याला 56 मिळतील अशा. बरं, टेन्शन
वाट लावायची ना तिची, नजर ठेव तिच्यावर. जा. वय साहेब आलोच. साहेब लफडा. काय झालं? संजना मॅडम आले आहेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. पाठव. आप आए बाहर आई, क्या बात है. ब्युटिफुल. काय मस्त दिसतेस तू आज. साहेब न्यूज बघितलंय का तुम्ही? अरे त्या न्यूज चॅनलने फेमस करून टाकले तुला. क्या बात है. बदनाम हुए पर नाम तो हुआ. साहेब सगळे म्हणतात की मी मर्डर केलाय. केलायस का तू? नाही साहेब, काय बोलताय तुम्ही हे? मग तू कशाला टेन्शन मध्ये येतेस? मला एक सांग, त्या सीट बरोबर तुझं काय होतं? नाही साहेब, किती वेळा सांगितलं तुम्हाला? मग परत परत तुझं नाव काय येतंय? त्या शिवानी बरोबर तुझी काय दुश्मन आहे? नाही. ती ओढणी तुझी होती? नाही साहेब, ती तर करीनाची होती ना. मग आपण कशाला घाबरायचं? कर नाही तो डर काय का? आपण आपलं खाऊन पिऊन मस्त राहायचं. आता काय झालं रडायला? काय झालं? साहेब तुम्ही जे सांगितलं ते मी सगळं केलं. तुमचा खूप रिस्पेक्ट ठेवला, तुमच्यावर विश्वास ठेवून माझं सर्वस्व दिलं. फुकट दिलं का? पैसा, गाड्या, कपडे, फॉरेन टूर, अजून लिस्ट वाढू? आणि आणि किती किती फेमस आहेस तू आज. कोणामुळे? मी जे रोल मिळवून दिले त्याच्यामुळे का नाही? आय अग्री. तुम्ही मला कधी काही कमी पडू दिलं नाही. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलंय. पण या केसमध्ये माझं नाव येणार नाही असं प्रॉमिस केलं होतं ना मला. पण तू तरी तुझं प्रॉमिस कुठं पाळलंय? त्या करीनाला रेवतीच्या विरोधात बोलायला लावीन प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं तूच म्हणाली होतीस. बोलली का ती? नाही बोलली ना. साहेब मी तिला खूप शिकवलं, व्यवस्थित ट्रेन केलं होतं, पण अचानक तिच्या आईने दगा दिला. मी काय करू? मी तरी काय करू? साहेब प्लीज माझ्यावर असं रागवू नका. मला ट्रॅप केलं जात आहे. मी तुला ट्रॅप करतोय? ती शिवानी तिकडे न्यूज देते, तिला जाऊन सांग. अगं आय लव्ह यू. उद्यापासून इकडे यायचं नाही. मीडिया तुझ्या मागे माहितीये ना. तुझ्या बरोबर माझं नाव या लफड्यात आलं ना, बाहेर सोडून येतो. अगं तू कशाला निवडत बसली? आराम कर ना तू. अगं मला कंटाळा आला आराम करायचा. आई
शुभम सोसायटी मधल्या 402 वाल्यांचा फोन आला होता. ते म्हणालेत की उद्यापासून कामाला येऊ नका. आता या लोकांना कसं समजवायचं कळना मला. जो तो सांगतोय कामाला येऊ नका. कसं होईल ग आपलं? अगं नको काळजी करू. थोड्या दिवसानंतर विसरतील लोक. नवीन काम बघू, नाही तर जाऊ गावाला. पण गावाला जाऊन काय करणार आपण? ज्याने जन्म दिला ना त्याला काळजी आहे. बघू. चल खाऊन घे. अगं मला भूक नाहीये. बरेच 2 घास खाऊन घे. उद्या आजारी पडलीस तर दवाखान्यात न्यायला पण पैसे नाहीत आपल्याकडे. त्या दिवशी ती पोलीसवाली होती म्हणून भागलं. आई, त्या रेवती मॅडम किती चांगल्या आहेत ना ग. पण मग शिवानी ताई त्यांच्याविषयी असं का बोलते ग? त्यांचं त्यांनाच माहिती. आई, मी शिवानी ताईला फोन करून सांगू का की ती ओढणी माझी आहे म्हणून? ए बाई गप. आधीच तुझी बदनामी झाली. पुन्हा तुझं नाव बातम्यांमध्ये नको यायला. शेजाऱ्या पाजाऱ्याने बोलणं पण बंद केलं. अगं पण बघ ना, रेवती मॅडमने आपली किती मदत केली आणि या ओढणीच्या घोळात त्यांचं नाव मध्ये येते. मग आपण शिवानी ताईला जर फोन केला ना आणि तिला सगळं सांगितलं तर ती आपलं नाव नाही घेणार. अगं काय घेणार नाही? आपण दवाखान्यातून पळून गेलो अशी बातमी तिनेच दिली ना. नाही, या टीव्ही वाल्यांवरती माझा अजिबात विश्वास नाही. रेवती मॅडमनी सांगितलंय ना बोलायचं नाही, मग गप्प बसायचं. अगं पण रेवती त्या लई मोठ्या आहेत. त्यांचं त्या बघून घेतील. आपण आजूबाजूच्या लोकांना तोंड कसं द्यायचं ना ते बघूया. आई अगं माय बाप रसिक हो, नमस्कार. मी तुमच्या लाडक्या सिद्धांत छायाचा अभागी बाप आणि ही माझ्या मुलाने मिळवलेली दौलत म्हणजे तुमचं प्रेम. तुमच्यासारख्या रसिकांच्या प्रेमाचं पैशात मोजमाप करणं हा महाभयंकर गुन्हा आहे आणि आज तुम्हा सगळ्यांची माफी मागून मी हा महाभयंकर गुन्हा करायला निघालो. केवळ तुमच्या लाडक्या सिद्धांत छायाच्या आईसाठी. सिद्धांत छायाची लाडकी आई खूप आजारी असते आणि तिच्या आजारपणासाठी पैसे दुर्दैवाने माझ्याकडे नाही. म्हणून मनावर दगड ठेवून या वस्तूंचा मी आज लिलाव लावला. कमाल परफेक्ट कमाल लिहिलेस. कडक. तू एक काम कर, तू रायटिंग सुरू कर, ऍक्टिंग सोडून दे. अच्छा, म्हणजे मी येडा? त्याने काय पण लिहू दे रे, पण त्यात जीव कोणी ओतलाय? नाही, तुम्ही मस्तच केलं. तुमचं काम आवडलं मला. मला तर वाटतं ही ऍक्टिंगचा हा जो काही गुण आहे तो सीधनं तुमच्याकडूनच घेतला असेल. नाही, ते कुणाकडूनही येऊ दे. मला एक सांग, यातनं पैसे मिळणार आहेत काही? सगळं वाया जाणार आहे? नाही, मिळणार ना, पैसे मिळणार. माझी आयडिया कधी फेल जात नाही काका. मग लवकरात लवकर या अवॉर्डचा लिलाव बोलू. अहो, सीटच्या एवढ्या आठवणी राहिल्या त्या तरी राहू द्या. तो त्याच्या वस्तूंचा लिलाव करणं शोभणार आहे का? वेडे, मी हे सगळं तुझ्यासाठीच करतोय ना बाई. बघ, आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरात राहणार, त्या रोज तुझ्या नजरेला पडणार. त्या बघितल्यानंतर तुला सीटची आठवण येणार. आठवण आली की तू अस्वस्थ होणार, तुझी मानसिक अवस्था बिघडणार, तू आजारी पडणार आणि तुझ्या वेदना माझ्याच्याने बघवणार नाहीत का बाई? अगं, तुला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं करतो ना बाई. बघतोयस ना बाबा काय चाललंय तुझ्या राज्यात. बायकोची एवढी काळजी करतो पण बायकोला त्याचं काहीच नाही.
तुम्हाला नेमकी कशाची काळजी आहे ना ते समजतंय मला. समजतंय ना, मग उमजत का नाहीये? सारखी सारखी का आडवी येतेस? कारण माझं माझ्या मुलावर प्रेम आहे. गेलाय तो, गेलाय. आणि हे सगळं घरात ठेवून काय करणार? लोणचं घालणार आहेस का? मला शहाणपणा शिकवायचं नाही, समजलं? डेथ सर्टिफिकेटचं काय झालंय? महानगरपालिकेत जावं लागेल डेथ सर्टिफिकेटसाठी. इकडनं बाहेर पडायचं वांदे झालेत. एक तर तुम्ही आमचं नाव मीडियात घेतलं, बाहेर पडायची झाली चोरी. ते काय मला माहित नाही. मला डेथ सर्टिफिकेट पाहिजे, त्याशिवाय सिद्धांतची पॉलिसी, त्याच्या बँक खात्यातले पैसे काही मिळणार नाहीये. हो बाप आहात की राक्षस? मुलाच्या मरणाचा बाजार मांडून ठेवलाय नुसता तुम्ही. कसं समजावू तुला? अगं बाई, पैशाशिवाय या जगात राहता येत नाही. पोटात 4 घास ढकलायचे तर पैसे नकोत का? सिद्धांतचा खुनी सापडला. टीव्ही लाव. सापडलं? कोण आहे? संजना राघव आणि सिद्धांत छाया यांनी बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये एकत्र काम केलं. इंडस्ट्रीत त्यांच्या अफेअर्सच्या चर्चाही होत्या. पण असं नेमकं काय झालं की संजनाने सिद्धांत छायाला ठार मारायची धमकी दिली? यासाठी आपण परत एकदा एक ऑडिओ क्लिप ऐकू. त्या सिद्धला सांग की माझ्याशी पंगा घेऊ नकोस म्हणून. त्याची अवकात तरी आहे का माझ्या समोर उभं राहण्याची? मी त्याला इंडस्ट्रीत काम मिळवून दिलंय आणि आता माझ्याशीच गद्दारी? त्याला सांग, जर माझ्याशी पंगा घेतला ना तर आय विल किल हिम. डोंट यू फॉरगेट, टेल हिम दॅट आय विल किल हिम. रे आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं रे देव. संजना राघव सरळ सरळ ठार मारायची धमकी देते आणि त्याच रात्री सिद्धांत छायाचा संशयास्पद मृत्यू होतो. हा योगायोग नक्कीच नाही. आधी सापडलेली ओढणी, आता ही लीक झालेली ऑडिओ क्लिप. संजना राघवच्या विरोधात एवढे धडधडीत पुरावे असताना पोलीस तिला अटक का करत नाहीये? याचं उत्तर अख्ख्या महाराष्ट्राला हवंय. रेवती बोरकर संजनाला पाठीशी घालतायत असा आमचा आरोप आहे. रेवती बोरकर यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी फक्त एक इंटरव्ह्यू द्या. मराठी जनतेला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी मला खात्री आहे. रेवती बोरकर, फक्त एक इंटरव्ह्यू. आहे हिम्मत? मला आधीच संशय होता की रेवती बोरकर फ्रॉड आहे. हा सगळा काय प्रकार चालू आहे रेवती? मीडियावाले सरळ सरळ आपल्या डिपार्टमेंटला चॅलेंज करतात. सर, ज्या ओढणीवरनं हे सगळं सुरू झालंय ती ओढणी संजनाची नाही. मी जेव्हा तिची चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितलं आणि ती चौकशी करतानाच कोणीतरी आमचा फोटो काढलाय जो आता न्यूजवर दाखवला जातो. आणि ती संजनाच खोटं बोलत असेल तर? क्रॉस चेक केलंय मी सर. ती ओढणी संजनाची नाही, करीनाची. करीना? सर, ती मुलगी जी सिद्धांत छायाकडे काम सर, ती आहे इथली. मी आहे. थँक्यू. लक्ष्मी, सर, ही करीना आहे. करीना, सरांना सांग की ती ओढणी कोणाची? माझीच आहे. करीना, ती सेम ओढणी तुझ्याकडे कशी आली ते सरांना सांग. मला सिद्धार्थ सरांचा फोन आला होता. ते मला म्हणाले की संजना मॅडमचा ड्रेस छान आहे असं तू त्यांना फोनवर सांग. पण मला तो काही ड्रेस फारसा आवडला नाही म्हणून मी म्हणाले की ओढणी चांगली आहे. सिद्ध सर ती ओढणी माझ्यासाठी घेऊन आली. मी फक्त सिद्ध सरांनी जे सांगितलं तेच म्हणाले आणि मला ती ओढणी नकोच होती म्हणून ती सरांच्याच घरी राहिली. तुला फोनवर संजनाचा ड्रेस चांगला आहे असं का बोलायला लावलं? का बोलायला लावला? सर, लक्ष्मी,
येस मॅम. चल. तर ह्या मुलीवर मला पहिल्यापासून डाऊट आहे. ही जेवढी साधी दिसते ना तेवढी नाहीये. सर माझा डाऊट आहे सिद्धांत छायावर सुद्धा. तो वाटतो तेवढा साधा नाही. ती ओढणी संजनाची नाहीये हे 100% खरं आहे. पण तशी सेम ओढणी तिच्याकडे आहे आणि तिने मला चौकशी करताना ती दाखवली. आणि त्या संजनाच्या धमकीचा कॉल, व्हॉट अबाउट दॅट? सर कॉल रेकॉर्डिंगची ऑथेंटिसिटी कन्फर्म केल्याशिवाय आम्ही कशी काय ऍक्शन घेणार? क्लिप माझ्या समोर आली आहे. मी त्या क्लिपच्या आधारे संजनाची चौकशी करणार आहे. टू ट्रस्ट मी. माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण मीडियाला काय उत्तर देणार? सर माय जॉब इज टू रिपोर्ट टू यू. मीडियाला नाही. हा ते सगळं ठीक आहे, पण मीडिया सरळ सरळ आता डिपार्टमेंटवर ब्लेम करते. लोकांना काहीतरी उत्तर द्यावंच लागेल. ते काय उत्तर द्यायचं हे तू ठरव. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी डिपार्टमेंटची इमेज खराब होता कामा नये. येस. राजाला अटॅक झालीच पाहिजे. राजाला फाशी झालीच पाहिजे. ये बात. राजाला अटॅक झालीच पाहिजे. राजाला फाशी झालीच पाहिजे. राजाला अटॅक झालीच पाहिजे. राजाला फाशी झालीच पाहिजे. काय नाही ते रॉकी भाई जरा नर्वस झालेले, रुसून बसलेले ना ते, म्हणून आपलं जरा शूटिंग करायला. रॉकी, दिस इज रॉंग बेटा. मी गुंड आहे का? मला कशाला फाशी होईल असं का बोलतोय? पण मला शाळेत सगळे गुंडाचा मुलगा म्हणतात. त्या शाळेत एकदा जाऊन बघ कोण लोक आहेत ते. माझं पोरग माझ्या जीवावर उठलंय. बाबा असं बोलू नको रे, मी गुंड आहे का? पण टीव्हीवर असंच बोलतात. टीव्हीवरचे लोक पण येडेच असतात. मी बोललो त्यांच्याशी, आता नाही बोलणार ते. तू पण बोलू नको. हा हॅलो. संजना राघवला पोलीस पाठीशी का घालताय? संजना राघव आणि राजन पर्वते यांची एकमेकांशी असणारी ओळख याला कारण आहे का? राजन पर्वतेनी आयोजित केलेली दहीहंडी आणि त्यानंतर घडलेलं सिद्धांत छायाच्या माफीनाम्याचं नाट्य आपण सगळ्यांनीच बघितलं. संजना राघवनी सिद्धांत छायाला दिलेल्या धमकी मागे राजन पर्वतेचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संजना राघव आणि राजन पर्वते हे दोघे जबाबदार आहेत का सिद्धांत छायाच्या मृत्यूला? बघा तुमचं नाव घेत आहे टीव्हीवर. अजूनही रेवती बोरकरांनी उत्तर दिलेलं नाही. एक साधा इंटरव्ह्यू द्यायला पोलीस घाबरतायत का? पोलीस, राजकारणी आणि संजना मिळून हे प्रकरण दाबतायत का? सगळे सामील आहेत का? याचं उत्तर अख्ख्या महाराष्ट्राला हवंय. तुम्हाला देव बाप्पा शिक्षा करणार, फाशी देणार. त्याला घेऊन जात साहेब, हा तर जाम मोठा लफडा झालाय. तुम्ही त्या संजनाची वाट लावलीत म्हणून तिनेच तर नाही ना तो कॉल लीक केला असेल. तिने जर असं केलं असेल तर फार मोठी चूक केली. मी जर याच्यात अडकलो ना, तिला अजिबात सोडणार नाही. साहेब, हो पण बातमी सगळ्या मीडियामध्ये लीक झालीये. तुमचं नाव आलंय सगळीकडे. पब्लिक पण खवळलंय. चर्चा तर होणारच.
काय करणार आहे, हे राजकारणी ना सगळे बाद आहेत रे. आणि वर ते पोलीस पण त्यांना सांगेल काय करणार. हो ना यार, सिद्धांत छायाला नाही मिळालंच पाहिजे. पोलिसांनी उत्तर दिलंच पाहिजे. पोलिसांचा रुबाब फक्त सामान्य जनतेपुरता, मोठ्या लोकांना हात लावायची पण हिंमत होत. अहो पोलिसांना पाकिटं पोचलेले असतात. हो पण जेव्हा सामान्य जनता रस्त्यावर उतरेल ना तेव्हाच कळेल पोलीस. सिद्धांत छायाच्या खुनांना पोलिसांनी पकडलेच पाहिजे. नाहीतर काय, अशाने पोलिसांवरचा विश्वास उडून जाईल. मीडिया एवढा आवाज उठवते, मग पोलीस मूग गिळून गप्प का बसले? हो ना, उत्तर द्यायलाच पाहिजे पोलिसांनी. खरं काय ते कळू दे सगळ्यांना. मॅडम तुमच्यावर एवढे गंभीर आरोप केले जातात, तुम्ही उत्तर का देत नाहीत? पोलीस खातं खुन्यांना खरंच वाचवताय का? आज इंटरव्ह्यू देणार आहात का तुम्ही? नेमकं काय लपवतायत पोलीस? पोलीस संजनाला अटक करणार का? मॅडम संजना राघवच्या विरोधात एवढे पुरावे मिळालेले, तुम्ही काय म्हणाल याच्याबद्दल? मी या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे आज रात्री इंटरव्ह्यू मध्ये. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूचं चॅलेंज स्वीकारताय का? इट्स नॉट अ चॅलेंज फॉर मी, पण हो मी इंटरव्ह्यूला जाणार आहे. दॅट्स ऑल. थँक्यू. शिवानी, आर यू शुअर? तू खरंच रेवती मॅमचा इंटरव्ह्यू घेणार आहेस? तुम्ही एवढे सगळे घाबरताय का तिला? मीडियामध्ये काम करतो आपण, असं घाबरायचं नाही कोणाला. शिवन, ऑल सेट, गुड टू गो. पण त्या रेवती मॅम तुम्ही आल्याच नाहीये. घाबरल्या नाही ना इंटरव्ह्यूला? पण आता मग आल्याच नाही तर मग काय करायचं? डोंट वरी सर, आज धमाका होणार. रिकाम्या चेअरचा इंटरव्ह्यू. राईट, लेट्स स्टार्ट. लेट्स रोल. Three, 2, 1, go. नमस्कार, लोकगर्जना प्राईम टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खर तर आज आता इथे या खुर्चीवर एसीपी रेवती बोरकर बसलेले अपेक्षित होते. रेवती मॅम जरा शिवानी, होल्ड 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 होल्ड. काय आल्या? इझी आहे. तर एसीपी रेवती बोरकर येत आहे. मला आपल्या सगळ्यांना त्या काय सांगतायत हे ऐकण्यात खूप उत्सुकता आहे. ऐकूया त्यांच्याकडून. थँक्यू. सॉरी, जरा याला उशीर झाला. ट्रॅफिक. इट्स ओके. ट्रॅफिक इज पार्ट ऑफ मुंबई. सुरू करूया? येस प्लीज. मॅडम, फर्स्ट नेम्स. रेवती म्हणा. शेवटी पोलीस हा जनतेचा मित्रच असतो. ओ, म्हणजे मैत्रीला तुम्ही इम्पॉर्टन्स देता. तर संजना राघवशी तुमची असलेली मैत्री बघितलीच आहे आम्ही. एनिवे, आजचा टॉपिक आहे सिद्धांत छाया याच्या संशयास्पद मृत्यू आणि पोलिसांची संशयास्पद कारवाई. मॅम, सिद्धांत छाया याचा मृत्यू झाल्यावर तुम्ही सांगितलं की हा खून आहे. मग तुम्ही डिक्लेअर केलं की ही आत्महत्या. मग तुम्ही परत सांगितलं की हा खून आहे. असं का? ती चूक मान्य करते मी. घाईघाईत आम्ही काही चुकीचे कन्क्लुजन्स काढले. वाडकर सरांची चूक मॅडम स्वतःच्या अंगावर का घेतात?
म्हणजे तुमची सुरुवातच चुकांपासून झाली असं म्हणायचंय का तुम्हाला? असं तुम्ही म्हणू शकता. आय अग्री. घटनेला एवढे दिवस झाले पण अजूनही एकही आरोपी पकडला गेला नाही, चार्जशीट दाखल नाही. आधी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून एव्हिडन्सेसच्या आधारेच आम्हाला अरेस्ट करावं लागतं. म्हणजे अजून इन्व्हेस्टिगेशन झालंच नाही? एव्हिडन्सेस सापडत नाहीत यात पोलिसांना अपयश नाहीये का? नाही शिवानी, जर इन्व्हेस्टिगेशन्स और एव्हिडन्सेस चुकीचे ठरले तर ते पोलिसांचं अपयश आहे असं तुम्ही म्हणू शकता, अदरवाईज नाही. पण अजूनही कोणाला अटक केलं नाहीये हे अपयशच आहे ना? नाही, असं नसतं. देर आर रूल्स टू फॉलो आणि रूल्स फॉलो करूनच पोलिसांना आपलं काम करावं लागतं. पण मीडियामध्ये एवढे पुरावे आले तरी तुम्ही अजून कोणालाच अटक केली नाही. ते मीडियामधले पुरावे आहेत, ते ऑथेंटिक आहेत की नाही ते आधी बघावं लागतं. पण सिद्धांत छाया या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू झालाय आणि अजूनही कोणालाही अटक केली नाहीये यात पोलिसांचं अपयशच आहे. Let me tell you one thing, Miss Shivani. In fact, तुम्हाला आणि तुमच्या व्ह्युअर्सना सुद्धा कायद्यासाठी सगळे समान आहेत. प्रसिद्ध, सामान्य माणूस, सेम रूल्स सगळ्या गुन्हेगारांना असतात. आणि गुन्हेगार कोणीही असो, तो आमच्यासाठी गुन्हेगारच असतो. मग अटक का करत नाही तुम्ही? कारण अजून गुन्हेगार सापडलेलाच नाही. मग गुन्हेगार का सापडत नाहीयेत मॅडम? अख्ख्या महाराष्ट्राला याचं उत्तर हवंय. एका सामान्य घरातला एक अभिनेता गेलाय, एका आई वडिलांचं सर्वस्व हिरावलंय. न्याय मिळावा म्हणून ते तळमळतायत, लोक आंदोलन करतायत, पण अजूनही पोलीस गप्प का आहेत? का अटक होत नाहीये? का आरोपी सापडत नाहीये? मॅडम, अख्ख्या महाराष्ट्राला याचं उत्तर हवंय. ऍक्च्युली गुन्हेगार सापडला. कोण आहे गुन्हेगार? माझ्या समोर बसलाय. मिस शिवानी. का केलास तू सिद्धांत छायाचा खून? व्हॉट? येस, महाराष्ट्राला उत्तर हवंय ना. आज मी उत्तर देणार आहे महाराष्ट्राला. सिद्धांत छाया केस मधली ही पहिली अटक